पाठीमागचे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हातवर श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव
प्रविश्य मम वाचिमां प्रसुप्ताम् संजीव्यकलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यस्तस्तचरणश्वनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलो गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। अलङ्कारपुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्मीयमानं समाधिस्मृतिं भज ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। समचरण सरोजं सांद्र नीलाभुलाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां करुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलास्यं विष्णुं चिन्तयामि। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया। पुंडलीकवरहरिकंठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की सब संतन की सब भारत माता की अपने अपने माता पिता की गुरुदेव भगवान की नमः पार्वती पते हर 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 हर। विश्व माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र ज्या इंद्रायणीच्या काठावर भक्तीचं वादळ उठलं आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश अवताराला आले म्हणून माऊलींच्या या समग्र चरित्राला गोड असं शीर्षक दिलंय इंद्रायणी काठा।
चैत्र शुद्ध पाडवा गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर आपण सुरू केलेली ही सुंदर अशी ज्ञानोबरांच्या जीवनचरित्राची कथा, पुण्यभूमी विदर्भाची पुण्यभूमी पवित्र अशी नगरी अमेरझा अमरपूर टोळी तालुका जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र। प्रतिवर्षी होणारा हा सप्ताह नामसप्ताह भगवान श्री रामनवमीच्या पर्व कालामध्ये रामनवमीच्या निमित्ताने असलेली ही प्रतिवर्षाची सेवा। या वर्षी मात्र संतांचं चरित्र तुम्हाला ऐकावं वाटतं। जे सामर्थ्य भगवान परमात्म्यामध्ये आहे तेच सामर्थ्य संतांमध्ये आहे। फक्त भगवान परमात्म्याच्या कृतीमध्ये, कार्यामध्ये, कर्मामध्ये फरक आहे, लीलेमध्ये। भगवान परमात्म्याला जर कधी दुर्जनाचा जर कधी समजा हिशोबच लावायचा ठरलं तर त्याने डायरेक्ट हिशोबच लावून टाकला। पण संतांनी मात्र दुर्जनाचा हिशोब लावत असताना त्याचा हिशोब नाही लावला, तर त्याला दुर्जनापासून सज्जन बनवलं। थोडक्यात संतांकडे सर्वात मोठं भांडवल जर असेल तर ते हे दया। भूतांची दया हे भांडवल संता। अखिल जीव मात्रामध्ये भगवान परमात्म्याचाच अंश आहे, ही तत्वदृष्टी संतांची आहे। आणि म्हणून संत सर्व भूत मात्रामध्ये भगवंताला पाहतात। जे जे घेते भूत ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग जाण निश्चित माझा। ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं। संतांची दृष्टी अशी आहे, जे तत्व माझ्यामध्ये आहे तेच तत्व समोरच्या जीव मात्रामध्ये आहे। या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जो जीव आहे त्या जीव मात्रामध्ये तोच भगवंत संचार करीत असतो चैतन्य स्वरूपामध्ये। जोपर्यंत त्याचं चैतन्य तुमच्या माझ्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला जिवंत ही संज्ञा दिली जाते। एकदा हे चैतन्य भगवंताचं चैतन्य एकदा निघून गेलं की त्याला आपण प्रेत ही संज्ञा देतो। म्हणून या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतले। सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं निवृत्तीनाथांचं प्रागट्य झालं, चारी भावंडाचं प्रागट्य झालं, माऊली विश्व माऊली ज्ञानोबरांचं प्रागट्य झालं, सोपानदेव यांचंही प्रागट्य झालं, चिमुरडी मुक्ताई चितकला मुक्ताईचं प्रागट्य झालं। सकाळच्या सत्रामध्ये निवृत्ती दादांना बोध झाला, गहिनीनाथांच्या द्वारे त्यांना उपदेश झाला आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या मस्तकावर हात ठेवता क्षणी ज्ञान प्राप्त झालं। ही कथा तुम्ही सकाळी ऐकली। आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर जबाबदारी टाकली, सांगितलं की अरे बाबा हे ज्ञानदेव आहेत, यांनाही बोध तूच करायचा आहे। सोपानदेव आहेत, यांनाही बोध तूच करायचा आहे। चितकला मुक्ताई आहे, तिलाही बोध तूच करायचा आहे। पण याच्यानंतर नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, एक गुरु आणि एक शिष्य, यापुढे तू आता ज्ञानदादाला सांग, यापुढे एक गुरु आणि एक शिष्य नाही, यापुढे या भक्तीची पताका, या धर्माची पताका फडफडण्यासाठी हा भक्तीचा प्रसाद सर्वांना वाटा। सकळासी येते आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे। जो जो कोणी मनुष्य म्हणून आहे तो कोणत्याही जातीत जन्माला येऊ, कोणत्याही धर्मात जन्माला येऊ। म्हणून आमच्या धर्मामध्ये सर्व जातीमध्ये संत आहेत, संजीव सगळ्या जातीमध्ये आहेत। अगदी फार अगदी अलीकडं जरी म्हटलं आपण तरी सुद्धा संपूर्ण आदिवासी समाज जो आहे तो बिरसा मुंडा यांना काय म्हणतो, दैवत मानतो, ठीक आहे। बोलिए बिरसा मुंडा की जय, जय सेवा, जय सेवा। संतांनी समाज
खऱ्या अर्थाने परिपक्व करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. उगाच काहीतरी कुठली तरी खरी कल्पना डोक्यात घालून उगाच अंधश्रद्धा समाजामध्ये पसरू नये याच्यासाठी संतांनी खरं ज्ञान सांगितलं. सोपं सोपं सांगितलं. या कलियुगामध्ये कर्मकांडाच्या भानगडीत पडणारा माणसाला पूर्ण ज्ञान नाहीये, त्याच्यामुळे याज्ञिक कर्म तो करू शकत नाही, हे संतांच्या लक्षात आलं. म्हणून संतांनी स्पष्ट सांगितलं, कलियुगामध्ये केवळ हरी कीर्तन, केवळ भक्तीच फक्त, बाकीचं थोतांड करण्याची गरज नाहीये. आणि या थोतांडावर प्रहार करण्यासाठी ज्ञानोबरांचा आणि तुकोबरायचा अवतार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये फक्त प्रत्येक युगायुगामध्ये साधना वेगळी आहे. सत्ययुगामध्ये वेगळी साधना आहे. त्यावेळेस याज्ञिक कर्म केल्या जायचं. सत्ययुगामध्ये तप केल्या जायचं. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्या जायचे. द्वापारामध्ये पूजन केलं जायचं, पूजा अर्चा केली जायची. पण कलियुगामध्ये अगदी सोपं सांगितलं तुम्हाला आम्हाला जास्त खोल जाण्याची गरज नाहीये. सोपे वर्म आमा सांगितले संती, सोपे वर्म आमा सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म कलियुगामध्ये सोपं वर्म सांगितलं महाराज आम्हाला. कलियुगामध्ये करावे कीर्तन त्यांनी नारायण देईल भेटी. सोपं वर्म सांगितलं, जास्त खोल नाही, अवघड नाही, कुणी पण करू शकतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथं स्त्रियांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. जेवढा अधिकार पुरुषांना आहे तेवढाच अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना आहे. सारखा अधिकार. लहान मुलगी असो, मुलगा असो, कोणी असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची. हातामध्ये टाळ घ्यायचा, खांद्यावर पताका घ्यायची आणि भगवंताचं भजन करीत चालायचं. तीर्थयात्रा करायच्या. घर बसल्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. किती सोपं सांगितलं. स्वयंपाक करता करता सुद्धा तुम्ही काय करू शकता, भगवंताचं नाम घेऊ शकता. किती वर्म सोपं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संधी. ताळ दिंडी हाती घेऊन नाचा 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 नाचायचं पण सांगितलं. कुठेही नाही नाचायचं, या पंडालमध्ये नाचायचं. जशी आमची मीराबाई नाचली महाराज, पायामध्ये जाळ बांधून आपली मीराबाई मुक्त कंठाने भगवंताचं भजन करत कृष्ण भक्तीमध्ये लीन झाल्या. तेरा
बाबासाठी टाळे वाजवा आता तुम्ही.